मंडळी, आपण पुण्याजवळील बोबदेव घाटात आत्ता आलेलो आहोत। तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की घाटावरती व्हिडिओ बनवा आणि म्हणूनच हा घाट अवघड घाट मी निवडलेला आहे। अतिशय टाईट टर्न्स आहेत, अरुंद रस्ता आहे आणि ह्याच्यात मी आता तुम्हाला शिकवणार आहे की गाडी कशी चालवायची। तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये ज्या टेक्निक्स मी सांगितलेल्या आहेत किंवा व्हिडिओच्या शेवटी जे डूज अँड डोंट्स सांगितलेत, म्हणजे घाटात काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, काय गोष्टी आपल्याला नाही करायच्या आहेत, हे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घाटामध्ये कायम सेफ ठेवतील, सुरक्षित ठेवतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधून सोडून जाऊ नका। हा व्हिडिओ आपण 2 भागांमध्ये करणार आहोत। हा पहिला भाग आहे जिथे आपण गाडी घाटात चढत असताना कशी चालवायची आहे हे कव्हर केलेलं आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये गाडी उतरत असताना आपल्याला कशी चालवायची आहे हेही मी कव्हर केलेलं आहे। तर राईट ड्राईव्हच्या आजच्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मंडळी, घाटात गाडी चालवत असताना सर्वात पहिली जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती अशी आहे की गाडी आपल्याला घाटामध्ये नेहमी गाडी चालवत असताना लेफ्ट साईडला ठेवायची आहे, रस्त्याच्या मध्ये किंवा राईट साईडला ठेवायची नाहीये। शक्यतो चढताना उतरताना दोन्ही बाजूला तुम्ही ही गोष्ट पाळा। याचं कारण असं आहे की समोरून येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांचा स्पीडचा आणि दिशेचा अंदाज घाटात पटकन येत नाही, वळणं असल्यामुळे, किंवा बऱ्याचदा गाड्या उशिरा दिसतात। आता तुम्ही बघितलं तर इकडे एक ब्लाइंड टर्न आहे, त्या ब्लाइंड टर्नमुळे आपल्याला समोरच्या गाड्या ब्लॉक होत आहेत, आणि म्हणून आपल्याला जर एकदम एखादी गाडी समोर आली किंवा जर काही अडथळा आला तर आपल्याला वेळ राहत नाही रिॲक्ट करण्यासाठी। आणि म्हणूनच घाटामध्ये गाडी चालवत असताना मित्रांनो, थोडीशी लेफ्ट बाजूलाच गाडी ठेवायची, दरीच्या बाजूला असेल किंवा डोंगराच्या बाजूला असेल तरी सुद्धा। आता याच्यामध्ये तुम्हाला जर रस्त्याच्या बॉर्डर्स समजण्यासाठी काही अडचण येत असेल तर थंब रूल मी तुम्हाला सांगतो। डावी बॉर्डर समजण्यासाठी डॅशबोर्डचा मध्य वापरायचा आहे आपल्याला। डॅशबोर्डचा जो मध्य असतो त्या लाईनीत, त्या लाईन ऑफ साईटमध्ये बेसिकली आपलं डावं व्हील असतं, म्हणजे लेफ्ट साईडचं व्हील असतं। त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओही आवर्जून तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला रस्त्याच्या डाव्या बाजूचा, दरीच्या बाजूला असताना जास्त करून महत्त्वाचं आहे, असा अंदाज घेताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही आणि कुठला धोका उद्भवणार नाही। दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की घाटामध्ये गाडी चालवत असताना नेहमी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्येच आपल्याला गाडी चालवायची आहे। विशेषतः घाट चढत असताना, उतरत असतानाही आपण सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत, त्याच्याही वेळेला मी तुम्हाला सांगेनच की पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरमध्येच आपल्याला गाडी चालवायची। आता तुम्ही बघितलं अतिशय शार्प टर्न होता, त्याच्यावरती गाडीचा स्पीड एकदम कमी झाला। माझा गिअर दुसरा असून सुद्धा मला पहिला शिफ्ट करावा लागला। एखाद्या नवख्या ड्रायव्हरसाठी हे खूप अवघड ठरू शकतं, त्यामुळे आपल्याला तिसऱ्या गिअरच्या वरती घाटामध्ये गाडी चालवायची नाहीये। साधारण ठोकताळा तुम्हाला जर हवा असेल तर फर्स्ट गिअर तुम्ही जास्तीत जास्त 30च्या स्पीडपर्यंत ठेवू शकता, सेकंड गिअर 50च्या स्पीडपर्यंत, आणि 50च्या वरती जर तुमचा स्पीड जात असेल, शक्यतो तुम्ही घाटात 50च्या वरती चालवूच नका असा मी सल्ला देईन। पण जर अगदी स्ट्रेट रोड असेल, जर जात असेल तर तो थर्ड गिअरपर्यंत तुम्ही न्या। फोर्थ गिअरच्या भानगडीत पडू नका, कारण अचानक एकदम गाडीमध्ये अडथळे जर आले, समोर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला थांबावं लागलं तर तुम्हाला तुमचा मोमेंटम किंवा मोसम एकदम तुटेल गाडीचा, आणि त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, गाडी बंद पडू शकते, आणि मग अशा कंडिशनमध्ये गाडी उचलणं फार अवघड होतं। मंडळी, आता आपण घाटातल्या सर्वात अवघड प्रकारच्या वळणाला टॅकल करणार आहोत, ते हँडल करणार आहोत, आणि ते म्हणजे हेअरपिन टर्न। हेअरपिन म्हणजे यू आकाराची अतिशय शार्प अशी वळणं असतात, जी आपल्याला खूप सावधपणे आणि खूप स्किलफुली हँडल करावी लागतात। कारण बेसिकली असं असतं की एकतर अशा प्रकारच्या वळणांमध्ये डोंगराचा भाग आड येत असतो, त्यामुळे समोरून वरतून ज्या गाड्या येत आहेत त्यांच्या स्पीडचा किंवा दिशेचा काहीही अंदाज येत नाही, म्हणून आपल्याला गृहीतच धरायचे की वरनं कुठली तरी गाडी येणार आहे। आता हेअरपिन टर्न जर राईट साईडला वळत असेल तर तुम्ही गाडी तुमची अगदी शेवटपर्यंत, टर्न संपेपर्यंत लेफ्टला ठेवू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त मार्जिन आपल्याला राहते। पण हाच जर हेअरपिन टर्न तुम्हाला लेफ्टला वळत असेल तर मात्र तुम्हाला टर्न आल्यानंतर गाडी थोडीशी उजवीकडे घ्यावी लागेल। पण अर्थातच समोरून जी वरतून ट्रॅफिक येते त्यांनाही गाडी थोडीशी त्यांची डावीकडे ठेवायला लागते। मोस्टली ते ठेवतात, काही जर ड्रायव्हर स्किल नसतील किंवा व्यवस्थित गाडी चालवत नसतील तर ते थोडीशी तुमच्या बाजूलाही घेऊ शकतात, किंवा मोठ्या गाड्या जर असतील जशा ट्रक किंवा बस
तर ते जास्त रस्ता व्यापतात, त्यामुळे ते तुमच्याकडे येऊ शकतील. तर ह्या प्रकारच्या टर्नमध्ये आपल्याला स्पीड आपला अतिशय कमी ठेवायचा आहे. 20 ते 25चा स्पीड ठेवायचा आहे. गिअर फर्स्ट किंवा सेकंडच ठेवायचा आहे. सेकंड गिअरच्या वरती कधीही हेअरपिन टर्नला जायचं नाही आहे. तुम्ही जर गाडी नवीनच शिकत असाल आणि अशी जर वेळ तुमच्यावरती आली तर फर्स्ट गिअरमध्येच गाडी चालवा. कारण हेअरपिन टर्नवरती जर तुमचा मोमेंटम गेला, मोसम गेला आणि गाडी मध्येच बंद पडली तर उचलणं फार अवघड होतं आणि ह्यानी ॲक्सिडेंट होण्याची खूप मोठी शक्यता असते. तर हे दोन्ही प्रकारचे टर्न्स मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. एक जो आहे तो राईट साईडला जाणार आहे, एक जो आहे तो लेफ्ट साईडला जाणार आहे. हेअरपिन टर्न येण्याच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित हॉर्नही मारायचा आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण वरतून जी येणारी ट्रॅफिक आहे त्याला आपल्याला कुठेतरी वॉर्न करायचे की गाडी येते, म्हणजे तेही थोडेसे सावध होतात, त्यांची गाडी थोडीशी लेफ्टला घेतात. मित्रांनो, आता हेअरपिन टर्न मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर डाव्या बाजूला ही पाटी तुम्हाला दिसेल यू शेपची, ही पाटी असते हेअरपिन टर्नची. आता आपला हेअरपिन टर्न जवळ येतोय. मी गाडी सेकंड गिअरलाच ठेवतोय. गाडीचा इंजिन स्पीड व्यवस्थित आहे. गाडी छोटी आहे, माझी 1000 सीसीच्या खालती आहे, म्हणून मी एसीही बंद केलेला आहे गाडीचा. आणि रस्त्याच्या पूर्ण डाव्या बाजूला मी ठेवून ट्रॅफिकचा अंदाज घेत मगच मी हेअरपिन टर्न घेतोय, अतिशय हळू. अजून एक पुढे हेअरपिन टर्न आहे, तो पण आपण घेऊन मी तुम्हाला दाखवतो. तो ह्याच्याही पेक्षा अवघड आहे. मी म्हणल्याप्रमाणे एक खूप अवघड हेअरपिन टर्न आता आपण घेणार आहोत. मी म्हणलं तसं तुम्हाला वरतून येणाऱ्या गाड्या अजिबात दिसणार नाहीयेत. मी सेकंड गिअरला गाडी ठेवतोय, एसी बंद आहे, अतिशय शार्प टर्न आहे मित्रांनो, आणि एकदम खडी चढाई आहे. त्याच्यामुळे मला गाडी थोडीशी राईटला सुद्धा घ्यावी लागते. तुम्ही बघितलं तर गाडी पूर्ण तिरकी झालेली आहे टर्नवरती, इतका अवघड टर्न आहे हा. तर मी ज्या गोष्टी सांगितल्या आता, त्या गोष्टी जर तुम्ही हेअरपिन टर्नच्या बाबतीत पाळल्या नाहीत तर ते अतिशय धोकादायक होऊ शकतं आणि ह्याच्यातनं मोठं नुकसान किंवा आपला ॲक्सिडेंट सुद्धा होण्याची संभावना असते मित्रांनो. मंडळी, आता हेअरपिन टर्न आपण यशस्वीपणे पार केलेले आहेत दोन्ही प्रकारचे. आता आपल्याला ब्लाइंड टर्न्स कसे पार करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ब्लाइंड टर्न्स म्हणजे असे टर्न्स की जिथे आपल्या दृष्टीच्या आड काहीतरी येत आहे, जेणेकरून समोरच्या ट्रॅफिकचा आपल्याला काहीच अंदाज येत नाहीये. आता प्रत्येक हेअरपिन टर्न हा ब्लाइंड टर्न असतोच, पण प्रत्येक ब्लाइंड टर्न हा हेअरपिन टर्न असेल असं नाहीये. कारण बऱ्याचदा जरी हेअरपिन टर्न नसेल, साधा टर्न असेल, तरी घाटामध्ये डोंगराचा काही भाग किंवा काही मोठी झाडं किंवा इतर काही अडथळे हे आपल्या दृष्टीच्या मध्ये येतात आणि वळणं असल्यामुळे समोरच्या ट्रॅफिकचा अंदाज घेणं अवघड होतं. तर आता ब्लाइंड टर्न आपल्याला जेव्हा आपण घेणार असतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा हॉर्न आपल्याला द्यायचा आहे. कारण येणाऱ्या गाडीच्या आपल्याला आपण पण त्यांना दिसणार नाही आहोत, तेही आपल्याला दिसणार नाही आहेत. त्यांनी हॉर्न देवो अगर न देवो, प्रत्येक ब्लाइंड टर्नला, प्रत्येक हेअरपिन टर्नला आपल्याला कायम हॉर्न वाजवायचा आहे, जेणेकरून तिकडून येणारी ट्रॅफिक जी आहे ती सावध होईल. मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो, परत एक हेअरपिन टर्न आहे या घाटामध्ये आणि हा ब्लाइंड टर्न सुद्धा आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर वरतून येणाऱ्या गाड्या आपल्याला खूप उशिरा दिसत आहेत, पूर्ण वळून झाल्यानंतर दिसत आहेत. त्यामुळे वरतून कोणी येत आहे का नाही हे आपल्याला कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये वरतून कोणीतरी येतच आहे असं आपल्याला गृहीतच धरायचं आहे. गाडी आपली थोडीशी डावीकडे ठेवायची आहे, स्पीड कमी ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला समोरचं काहीच दिसत नाहीये तेव्हा स्पीड कमी ठेवायचा आहे. जास्तीत जास्त लांबून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. कधी कधी ट्रक किंवा बस एकदम आपल्या समोर येतात आणि म्हणून आपल्याला मार्जिन ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो, जर एकदम ते समोर आले तर. कारण त्यांना वळायला नेहमी जास्त जागा लागत असते. त्यामुळे गाडी आपल्याला कडेला ठेवायची आहे, रस्त्याच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला मार्जिन मिळेल. आता ह्या घाटामध्ये फॉर्च्युनेटली अशा प्रकारचे जे ब्लाइंड टर्न्स आहेत किंवा हेअरपिन टर्न्स आहेत ते व्यवस्थित रुंद ठेवलेले आहेत. पण अनेक घाट असे आहेत मित्रांनो की ज्याच्यामध्ये ते खूप छोटे असतात आणि तिथे तर आपल्याला अजून जास्त काळजी घ्यावी लागते मित्रांनो. पुढचा विषय जो मी आता तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे घाटामध्ये ओव्हरटेक करायची वेळ आली तर कशी करायची, आपल्याला कसा ओव्हरटेक करायचा आहे. मुळात असं आहे की घाटामध्ये तुम्ही चढत असताना शक्यतो ओव्हरटेक करूच नका. कारण ओव्हरटेक करायला अजून जास्त पॉवर लागते, अजून जास्त गाडीची ताकद लागते आणि गाडी मग गरम होण्याची शक्यता असते, बंद पडण्याची शक्यता असते. पण बऱ्याचदा असं तुम्ही जर बघितलं तर आपल्या समोर एक टू व्हीलरवाला आत्ता चालू आहे, तर अशा छोट्या गाड्यांना किंवा रिक्षांना, टेम्पोला आपल्याला ओव्हरटेक करावा लागतो, कारण आपण त्यांच्या मागून चालू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ओव्हरटेक करायची वेळ आली तर समोरचा एक तर वळणावरती कधीही ओव्हरटेक करायचा नाहीये. कितीही छोटी गाडी असून देत मित्रांनो, आपल्याला वळण जिकडे असतं तिकडे कधीही ओव्हरटेक करायचा नाहीये. समोर सरळ रस्ता जर आला, दोन्ही बाजू तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील
त्याचा स्पीड खूपच कमी असेल. आता तुम्ही जर बघितलं तर आत्ता तो ऑलमोस्ट 40च्या स्पीडने चालू आहे, त्यामुळे कदाचित आत्ता मला ओव्हरटेक करण्याची गरजही नाही आहे. पण जर मला करायची वेळ आली ओव्हरटेक तर रस्ता क्लिअर दिसत असल्याशिवाय पुढचे ॲटलिस्ट एक 300 ते 400 मीटर सरळ रस्ता क्लिअर असायला पाहिजे आणि तरच आपल्याला घाटामध्ये चढत असताना ओव्हरटेक करायचा आहे, अन्यथा ओव्हरटेक करायचा नाही आहे मित्रांनो. तर मंडळी, आपण आता व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर आवर्जून लाईक करा. तुमचे काय विचार आहेत ह्या संदर्भातले, किंवा तुम्हाला घाटात काय अडचणी येतात, किंवा तुमचे काही जर घाटातले अनुभव असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्यानी मला खूप मदत होईल अशीच नवनवीन आणि महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आपला नवीन व्हिडिओ हा दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता तुमच्यासमोर येत असतो. तुमच्या कॉमेंट्स वाचून मी आता नवीन टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवतोय. तर अजून तुमचा फीडबॅक जेवढा मला मिळेल तेवढे मी चांगले विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.